छत्रपती संभाजीनगर जालना महामार्ग दुपारचे साधारण 12:30 वाजले होते. उन्हाने रस्ता तापला होता आणि शिवसमर्थ पेट्रोल पंपावरची वर्दळ नेहमीपेक्षा थोडी कमी झाली होती. सगळं काही नेहमीसारखंच दिसत होतं, पण काही क्षणात इथे जे घडलं त्याने संपूर्ण परिसर हादरून गेला. नमस्कार मित्रांनो, मी भागवत सुधाकर पांचाळ आणि तुम्ही पाहत आहात भागवत पांचाळ टॉक्स. करमाड शिवारात गणपती मंदिराजवळ असलेल्या त्या पेट्रोल पंपावर पूजा गावंडे आपल्या कामात व्यस्त होत्या. गेल्या 1.5 महिन्यापासून त्या इथे काम करत होत्या. आयुष्याने आधीच त्यांना खूप काही दाखवलं होतं. पहिल्या पतीचा मृत्यू, 2 लहान मुलांची जबाबदारी आणि त्यानंतर काही महिन्यापूर्वी आळंदी येथे सत्यम गावंडे सोबत केलेला दुसरा विवाह. पण हा संसार फार काळ टिकला नाही. लग्नानंतर काही दिवसातच मतभेद सुरू झाले. सत्यमला 3रं लग्न करायचं होतं. त्यासाठी तो पूजावर सतत घटस्फोटाचा दबाव आणत होता. पण पूजा ठाम होत्या. त्यांच्यासाठी त्यांच्या मुलाचं भविष्य आणि स्वतःचा स्वाभिमान अधिक महत्वाचा होता. त्यांनी नकार दिला आणि इथूनच सुरू झाला संघर्ष. दोघंही वेगळं राहू लागले. पूजा कुंभेफळ येथे राहून नोकरी करत होत्या. स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करत होत्या. पण 9 एप्रिल 2026 चा दिवस त्यांच्या आयुष्याचा शेवटचा दिवस ठरला. त्या दिवशी सकाळी सत्यम पेट्रोल पंपावर आला. कुणालाही न कळता त्याने परिसराची पाहणी केली. गर्दी किती आहे, कोण कुठे उभे आहे, सगळं त्यानं शांतपणे पाहिलं आणि निघून गेला. जणी काही तो योग्य क्षणाची वाट पाहत होता. दुपारी तो पुन्हा आला. यावेळी त्याच्या कमरेला एक धारदार चाकू होता. त्याने आपली दुचाकी बाजूला उभी केली. काही क्षण तो शांत उभा राहिला आणि अचानक पुढे सरसावला. त्याने पूजाचा हात पकडला, तिला जोरात खेचलं आणि क्षणार्धात चाकूने सपासप वार सुरू केली. ती ओरडली, मदतीसाठी आक्रोश केला, पण हल्ला इतका भीषण होता की काही सेकंदातच सगळं संपलं. तिच्या गळ्यावर वार करण्यात आला आणि रक्ताच्या थारोळ्यात ती कोसळली. त्याच क्षणी बबनराव मुळे हे केबिनमध्ये बसले होते. त्यांना पूजाचा आवाज ऐकू आला. ते धावत बाहेर आले आणि समोरचं दृश्य पाहून थबकले. सत्यम अजूनही वार करत होता. मुळे यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण सत्यमने त्यांच्यावरच चाकू उगारला. जीव वाचवण्यासाठी मुळे यांना मागे हटावं लागलं आणि त्या काही सेकंदाच्या गोंधळात आरोपी पळून गेला. पण हा पळ फार काळ टिकला नाही. करमाड पोलिसांनी तात्काळ हालचाल सुरू केली. पोलीस निरीक्षक समरसिंह राजपूत आणि त्यांच्या पथकाने अवघ्या 90 मिनिटात आरोपीला अटक केली. जणू एखाद्या सिनेमातील पाठलाग, पण हा सिनेमा नव्हता, ही वास्तवाची भीषणता होती. या घटनेनंतर एकच प्रश्न सगळ्यांच्या मनात होता. हे फक्त रागाच्या भरात झालं होतं? तपासात जे समोर आलं ते आणखीन धक्कादायक होतं. हे आवेगातून घडलेलं नव्हतं. हे पूर्णपणे पूर्वनियोजित होतं. वेळेची निवड, जेव्हा वर्दळ कमी असेल, आधीच सोबत आणलेला धारदार चाकू, सकाळी येऊन परिस्थितीचा केलेला अभ्यास, हे सगळं सांगत होतं की हा हल्ला थंड डोक्याने आखलेला होता. कारण काय? चरित्र्यावर संशय. हा फक्त एक आडोसा होता. खरं कारण होतं सत्यमचं 3रं लग्न करण्याचं स्वप्न आणि त्यासाठी पूजाने दिलेला ठाम नकार. ही घटना फक्त एक हत्या नाही, ही समाजासमोर उभी टाकलेली एक कठोर वास्तवता आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न, संबंधामध्ये वाढती असहिष्णुता आणि नाही हा शब्द स्वीकारण्याची कमी होत चाललेली क्षमता. करमाडच्या त्या पेट्रोल पंपावर घडलेली ही घटना आजही एक प्रश्न विचारते. नात्यामध्ये मतभेद असू शकतात, पण त्याचा शेवट इतका भयंकर असायलाच हवा का? जर तुम्हाला सत्यकथन आणि विश्लेषण आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच घटनांचा सखोल आढावा घेण्यासाठी भागवत पांचाळ टॉक्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.